चालू केली का? बघू आडवं घे. हां आता आपण आज हे आपण अगोदर प्रयोग केले पण आज ज्ञानेंद्रियाचे प्रयोग करायचे आहेत. बघा आता हे काय 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 सांगा बरं. हे सगळं कशाने दिसलं आपल्याला? छान. म्हणजे डोळे आपल्या ज्ञानेंद्रियापैकी एक आहे. कोणतं? डोळा. डोळ्यामुळे आपल्याला हे दिसलं. आता दुसरं ज्ञानेंद्रिय आहे. हा दुसरं ज्ञानेंद्रिय आहे नाक. आहे का नाक सगळ्यांना? इकडून दाखव ना पिलू. हा हे काय आहे? फूल. हे डोळ्यांनी दिसलं. आता आपल्याला वास घ्यायचा आहे. वास घे. नाक कशाने कळालं आपल्याला वास? म्हणजे हे दुसरं ज्ञानेंद्रिय कोणतं? नाक. कळालं? आता तिसरं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीची चव बघायची आपल्याला. हा हे साखर खा आहे. हा साखरेची चव कशी आहे? गोड. आता मीठ स्वरा खाणार आहे. मिठाची चव कशी आहे? खारट. आता आरव आपला लिंबू कशी आहे? आंबट. आता मिरची नाही थोडं खाऊ दे. इकडे का इथून दाखव. मिरची आरव ही खाते. मिरची कशी आहे? एक्सप्रेशन दिसेल मिरचीचे. कशी आहे? कसं आहे? तिखट आहे. हा चल ग समृद्धी तू ओवा खा. ओवा कसा आहे? तिखट पण नाही काय नाही. त्याची वेगळी मसालेदार चव आहे. आणि हे आहे काय आहे? सोडा. हा सोडा कसा आहे? जरा वेगळी चव आहे की नाही सोडा. आणि हे हळदीला चव नसते की नाही चव. आणि अजून काय आहे? हा हे पुन्हा पाहिजे. आता फळ सगळ्यांनी खाव. सगळ्यांनी चव सांगा मला. आता हे नंतर आता हा कुणाला राहिले का? हा आता हे काय खाल्लं? हे आता हे द्राक्षे कसे आहेत? आता आपल्याला हे सगळं कशामुळे कळालं? कोणतं ज्ञानेंद्रिय आहे? जीभ नाही. आता ही चव कशाने कळाली आपल्याला? जिभेने. जिभेने आपल्याला काय कळालं? चव कळाली. छान. हे जिभेचं झालं. आता 3 ज्ञानेंद्रिय झाले. डोळा, नाक आणि जीभ. आता आपले सगळ्यांनी आपण कान बंद करा. मी बोललेले लक्षात येऊन का? नाही. म्हणजे आता ओपन करा. बोट काढा. आता मी बोललेलं ऐकू येते का? म्हणजे हे चौथं ज्ञानेंद्रिय कोणतं? कानाने काय ऐकू येतं? आवाज. जर एखाद्यानं मोठ्यात गाणं लावलं आवडते का आपल्या कानाला? आवडत नाही. गोंधळ सुद्धा आपल्याला आवडत नाही. आता चौथं ज्ञानेंद्रिय झालं कोणतं? कान. आता 5वं ज्ञानेंद्रिय आहे. ही काय आहे आपली? त्वचा. एकमेकांना चिमटा बर बघू. हा एकमेकांना चिमटा. एक मिनिट. काय होईल आपल्याला? त्रास होईल की नाही? म्हणजे चिमटलेलं कशामुळे कळालं? आपल्या त्वचेमुळं. कशामुळे? म्हणजे त्वचेला स्पर्श ज्ञान. काटा जरी टोचला तर आपल्याला त्रास होतो है की नाही? आता एक कुठे चाकू? जर समजा चुकून मी कट करताना मला लागलं काय होईल? रक्त तरी पण काय होईल? ते त्रास होईल. म्हणजे हे कशाने कळालं आपल्याला? त्वचेमुळे. म्हणजे आपण 5 ज्ञानेंद्रिय शिकली. कोणती? डोळा,